इलेक्शन इलेक्शन आलं इलेक्शन 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 आलं इलेक्शन 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 लीडरचा सिलेक्शन इलेक्शन इलेक्शन लीडरचा सिलेक्शन लीडर हवा जनतेचा आवाज हवा जनसेवा ईश्वर सेवा बंदा कामाचा यंदा हवा मतदार राजा तुला मताचं वरदान बळकटे लोकशाही करून मतदान मतदार राजा तुला मताचं वरदान बळकटे लोकशाही करून मतदान लोकशाही टेन्शन नाही रक्ताचं वोटिंग चुकवायचं नाही गाणं नागरिक समजा योग्य उमेदवार निवडून द्या असली कोण नकली कोण करताय कोण भरताय कोण खडखडताय कोण धडपडताय कोण ठरविलं जनता नेता कोण इलेक्शन इलेक्शन आलं इलेक्शन स्वदेश फाउंडेशन अंतर्गत आज आमच्या शाळेमध्ये बालपंचायत निवडणूक हा उपक्रम अतिशय नाविन्यपूर्णाने सुट्टी असा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाचा उद्देश असा की भारताने संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे। त्या लोकशाहीमध्ये कार्यकारी मंडळ आणि त्या कार्यकारी मंडळ निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुका कशा घेतल्या जातात याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा उद्देश ठेवून आज बारे शाळेमध्ये शाळा स्तरावरील वर्ग मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली। त्या निवडणुकीमध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष बॅलेट युनिटवर कसं मतदान केलं जातं, मंत्रिमंडळ कसं स्थापन केलं जातं याचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आले। नवीन निवडणुकीमध्ये झालेल्या EVS मशीन सारख्या मतदान मशीनाचा वापर कसा केला जातो, त्याच्यावर वोटिंग कसं केलं जातं हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी अनुभवलं। त्याच्यातून विद्यार्थ्यांमध्ये मतदानाची जनजागृती निर्माण झाली, मतदान कसं घेतलं जातं। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा जो लोकशाहीविषयीचा दृष्टिकोन आहे तो बदलला। विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास झाला। असे उपक्रम स्वदेश फाउंडेशनने राबवल्याबद्दल मी आमच्या शाळेचं स्वदेश फाउंडेशनचं आभार मानतो।